एक इंजिनियर एक इनोव्हेटर सोनम वांगचुक आज हंगर स्ट्राईकवर का बसले आहेत? नेमकं काय आहे त्यांच्या या प्रोटेस्ट मागचं कारण? चला जाणून घेऊया. सोनम वांगचुक यांचे हंगर स्ट्राईक हे फक्त एक पॉलिटिकल प्रोटेस्ट नाही. त्यांच्या मागे दोन मोठ्या डिमांड्स आहेत. पहिली डिमांड आहे एज्युकेशन रिफॉर्म्स. त्यांच्या मते एंट्रन्स एक्झाम आणि एज्युकेशनल सिस्टममध्ये ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचा ट्रस्ट या व्यवस्थेवर कायम राहील. पण दुसरी आणि सर्वात महत्त्वाची डिमांड आहे लडाखचा फ्युचर. 2019मध्ये लडाख युनियन टेरिटरीचा दर्जा मिळाला, मात्र तेथील नागरिकांना अजूनही काही महत्त्वाचे कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन मिळालेले नाही. सोनम वांगचुक यांची मागणी आहे की लडाखला 6 शेड्यूलचं संरक्षण मिळावं, जेणेकरून जमीन, लोकल जॉब्स आणि फ्रजाईल एन्व्हायरमेंट सुरक्षित राहील. त्यांच्या मते हे प्रोटेक्शन वेळेत मिळाले नाही तर भविष्यातील अनकंट्रोल डेव्हलपमेंटमुळे लडाखची ओळख आणि निसर्ग या दोन्हींना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच ते हंगर स्ट्राईक करत आहेत. त्यांच्या मते ही लढाई फक्त लडाखचीच नाही तर तेथील नेक्स्ट जनरेशनच्या भविष्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांच्या डिमांड्स योग्य आहेत का? तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.